हा सगळा परिसर बघून तुम्हाला ग्रामीण भाग वाटेल, पण बेळगाव गांधीनगरचा हा परिसर आहे आणि अजूनही म्हणून साप आहे. तर ह्या नागरिकांनी साप पकडण्यासाठी बोलवले. कोणाला दिसला साप? हा म्हणजे इथंच होता, म्हणजे मुलांना दिसला ह्या, म्हणजे पायात होता त्यांच्या. आम्ही क्रिकेट खेळत होतो, तिथं बॉल गेला आणि बॉल गाण्याला दिसला नाही, टॉर्च हिंडलो आणि असं करून बघितलं तिथं दिसला आम्हाला. म्हणजे पाय ठेवायच्या अगोदर टॉर्चने तुम्हाला वाचवले असं म्हणावं लागेल, जे मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि कोणता साप आहे कळला तुम्हाला? त्याने अजगर म्हणण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्ही बघताय रात्रीचा वेळ आहे, 10 वाजता त्यांनी क्रिकेट खेळत होते म्हणालेत, पण मुलांसाठी हेच धोकादायक असतं, कारण मुलं इकडं कुठेही फिरत असतात आणि लहान असेल तर साप जास्त घातक असतो, लक्षात घ्या. म्हणून एक बॅटरी आपला जीव वाचवते असं म्हणत असतो. त्यांना दिसला, त्याच्यानं त्यांनी टॉर्च आणले, हेही महत्त्वाचं आहे. पण त्यांनी पाय पडला असता तर तो मोठा प्रॉब्लेम आला असता. आणि त्यांनी अजगर म्हणतात ह्या सापाला. ती बाळं आहेत, मोठी माणसंसुद्धा म्हणतात, शेतकरीसुद्धा म्हणतात, पण अजगर नसून घोणस आहे, लक्षात घ्या. आणि थोडासा लहान आहे, पाय पडल्यानंतर जास्त धोकादायक बनतोय. पण आता माहीत नाही, तो शांत आहे, रागीट आहे, पण त्यांनी बघितले हे किती महत्त्वाचं आहे. आणि गांधीनगर परिसरात बेळगावच्या रात्रीचे 10:15 वाजता आहेत आणि मी ह्याला आता असं हळू पकडतोय. सगळं हे सापाच्या स्वभावावरती अवलंबून आहे, लक्षात घ्या. आता मात्र तो आवाज कसा करतोय बघा. आम्ही त्यांच्या मर्यादा तोडलं तर ते चावतात. त्या मुलांनी सांगितले तुमच्यासमोर, मला तर माहीत पण नव्हतं की त्यांनी कशाप्रकारे साप बघितले चेंडू हाणायला जाताना रात्रीच्या वेळेला. आणि आपल्या परिसरात आजूबाजूला कसे साप असू शकतात. आणि हा साप मोठ्या प्रमाणात असतो. 1.5-2 वर्ष वयाचा साप आहे. त्याने अजगर म्हटले, पण बाकीचे लोक पण अजगरच म्हणतात, पण अजगर नसून घोणा जातीचा हा अतिशय विषारी साप आहे. पळाला बसला तर लगेच पळू शकतोय, पण साप थांबला कारण ही जात जास्त वेगानं जात नाही. पण सापाचं कधी सांगता येत नाही, लक्षात घ्या. त्यांनी बघत थांबले, ही फार महत्त्वाचं आहे. आणि घोणसला पण गोल गोल टिपके असले की घोणस ओळखू शकता. थोडासा मोठा वाटला की तो अजगरसारखा वाटतोय, पण अजगर नसून घोणस आहे. अजगर हा बिनविषारी असतोय.